हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर. आज आपण अतिशय महत्त्वपूर्ण पुस्तके बघणार आहोत. पुस्तके आणि त्याचे लेखक येणाऱ्या कुठल्याही महाराष्ट्र लेवलच्या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त प्रश्न ठरणार आहे. जसे करून पोलीस भरती आणि तलाठी भरती, त्याचप्रमाणे ग्रामसेवक भरती, मुंबई हायकोर्ट इत्यादी प्रकारचे जे भरत्या असतात त्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण हे प्रश्न आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा. तुम्हाला सगळ्यांना एक निवेदन आहे, आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला. प्रश्न क्रमांक 1 आहे, माय कंट्री माय लाईफ या पुस्तकाचे लेखक कोण? तर मित्रांनो, यापैकी ऑप्शन क्रमांक 1 लालकृष्ण अडवाणी हे या पुस्तकाचे लेखक आहे. या व्हिडिओतील सगळेच प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण आहेत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा. प्रश्न क्रमांक 2 आहे, शिवाजी कोण होता या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर कॉम्रेड गोविंद पानसरे म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, रिकामी जागा हे प्रकाश वाटा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, ऑप्शन नंबर 3 प्रकाश बाबा आमटे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, लोक माझे सांगती या प्रसिद्ध आत्मचरित्राचे लेखक कोण? मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2 शरद पवार हे आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, सायना नेहवाल कोणत्या पुस्तकाची लेखिका आहे? मित्रांनो, ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ऑप्शन नंबर 4 आहे प्लेइंग टू विन. प्लेइंग टू विन हे सायना नेहवाल यांनी लिहिलेलं आहे. मित्रांनो, हे जे आजचे प्रश्न आहे हे बऱ्याचदा रिपीट झालेले आहेत. कुठल्याही परीक्षेमध्ये हे वारंवार प्रश्न रिपीट होतात, त्यासाठी अगदी तोंडपाठ हे पुस्तकं करून ठेवा. कुठल्याही परीक्षेमध्ये 2 ते 3 मार्काचा याचा नक्की तुम्हाला फायदा होणार आहे. पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 6 आहे, मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? मित्रांनो, मृत्युंजय ही कादंबरी शिवाजी सावंत यांनी लिहिलेली आहे. तर ऑप्शन नंबर 4 शिवाजी सावंत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, जयंत नारळीकर हे कोणत्या पुस्तकाचे लेखक आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 4 व्हायरस हे असणार आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, तंट्या या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, तंट्या या कादंबरीचे लेखक बाबा भांड हे आहेत. तर ऑप्शन क्रमांक 1 बाबा भांड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मित्रांनो, TCS आणि IBPS कंपन्या वारंवार हेच प्रश्न रिपीट करत असतात, म्हणून हे प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि अगदी व्यवस्थित याची रिव्हिजन तुम्ही नक्की करून ठेवा. तुम्हाला या प्रश्नाचा कुठल्याही परीक्षेमध्ये नक्की फायदा होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, माझे विद्यापीठ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 3 नारायण सुर्वे हे असणार आहे. नारायण सुर्वे यांनी माझे विद्यापीठ हे पुस्तक लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, यशवंतराव चव्हाण या आत्मचरित्राचे लेखक आहेत. तर 4 ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक 4 ऋणानुबंध हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ऋणानुबंध हे यशवंतराव चव्हाण यांचं आत्मचरित्र आहे. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. प्रश्न क्रमांक 11 आहे, करप्शन क्विट इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहे? ऑप्शन नंबर 2 किरण बेदी यांनी करप्शन क्विट इंडिया हे पुस्तकाचे लेखन केलेले आहेत. प्रश्न क्रमांक 12 आहे, आयुष्यात असे जगावे या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 3 मनोहर जोशी हे असणार आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, यू आर युनिक या पुस्तकाचे लेखन कोणी केलेले आहे? तर मित्रांनो, ऑप्शन नंबर 2 डॉक्टर अब्दुल कलाम यांनी या पुस्तकाचे लेखन केलेले आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, अश्रूंची झाली फुले या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक ऑप्शन नंबर 2 वसंत कानेटकर हे आहेत. पुढे आहे प्रश्न क्रमांक 15, शांतता कोर्ट चालू आहे या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोणी केलेले आहे? तर मित्रांनो, या पुस्तकाचे लेखन विजय तेंडुलकर यांनी केलेले आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, आई समजून घेताना या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 2 उत्तम कांबळे हे असणार आहे. आई समजून घेताना हा ग्रंथ उत्तम कांबळे यांनी लिहिलेला आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, वाट ही संघर्षाची या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 3 अण्णा हजारे आहे. वाट ही संघर्षाची हे पुस्तक अण्णा हजारे यांनी लिहिलेलं आहे. हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे. माझंही एक स्वप्न होतं या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन नंबर 3 वर्गीस कुरियन हे असणार आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे. अर्थात या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, अर्थात या पुस्तकाचे लेखक अच्युत गोडबोले हे आहेत. ऑप्शन नंबर 1 अच्युत गोडबोले हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 20 आणि आजचा शेवटचा प्रश्न आहे. रेव्होल्यूशन 2020 या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर मित्रांनो, रेव्होल्यूशन 2020 हे पुस्तक चेतन भगत या लेखकांनी लिहिलेलं आहे. तर ऑप्शन नंबर 1 चेतन भगत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर हे होते आजचे अतिशय महत्त्वपूर्ण पुस्तक आणि त्याचे लेखक. येणाऱ्या तुमच्या कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण हे पुस्तक असणार आहेत. विशेषतः महाराष्ट्र लेवलच्या ज्या परीक्षा असतात त्याच्यासाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. मित्रांनो, आपल्या चॅनलचे व्हिडिओ आणि व्हिडिओ कंटेंट जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करत चला. चॅनलवर अजून नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला आपल्या मित्रपरिवारात जास्तीत जास्त शेअर करा.